नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. करिअर मंत्र या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. करिअरच्या नवनवीन वाटा शोधत असताना शिक्षणाचे नवनवीन पर्याय काय आहेत या संदर्भात आपण या विशेष कार्यक्रमात रोज नवीन काहीतरी शिकत असतो. आज आपण डिस्टन्स एज्युकेशन संदर्भात सगळी माहिती जाणून घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुंबई विद्यापीठाचे बहिस्थ शिक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी विनोद मळाळे सर. आता आपल्यासोबत आहेत. विनोदजी, तुमचं खूप खूप स्वागत करिअर मंत्रमध्ये. सगळ्यात आधी प्रेक्षकांना अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये कशा पद्धतीने तुम्ही सांगाल की डिस्टन्स एज्युकेशन म्हणजे काय? खरं म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन भारतामध्ये फार पुराण काळापासून खऱ्या सुरू झालेलं आहे. म्हणजे तुम्ही जर बघाल तर गुरुकुल पद्धतीमध्ये देखील गुरु आणि शिष्य हे नियमित शिक्षणाद्वारे शिक्षण घेत असतात. परंतु ज्यांना काही कारणासाठी समजा शिक्षणच घेता येत नसेल त्यांनी काय करायचं की ज्यांना शिक्षणाची आवड आहे पण काही कारणासाठी, घरगुती कारणासाठी किंवा कुठल्याही कारणासाठी त्याला शिक्षण घेता येत नाही, मग त्यांना काय करायचं, शिक्षण तर घेण्याची आवड आहे. हो. आणि खऱ्या अर्थाने आपल्या काळामध्ये एकलव्याने गुरुला समोर ठेवून शिक्षण घेतलं आणि खरं म्हणजे हा पहिला दूरशिक्षणाचा किंवा मुक्त शिक्षणाचा पहिला विद्यार्थी की ज्यांनी गुरुला समोर ठेवून शिक्षण घेतलं. तीच शिक्षण पद्धती आता वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे सुरू आहे. काय आहे की आत्ताच्या या औद्योगिकरणामुळे किंवा याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना, अनेक व्यक्तींना, अनेक महिलांना शिक्षण घेता येत नाही. का शिक्षण घेता येत नाही? कारण नोकरी करत असतात, घरगुती कारणं असतात, महिलांना शिक्षण घेता येत नाही. मग यांच्यासाठी शिक्षण देणं आवश्यक आहे. हे शासनाची खऱ्या अर्थानं एक गरज आहे. कारण जसं नियमित कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये, शाळेमध्ये शिक्षण घेता येत नाही, मग त्यांना शिक्षणासाठी दरवाजा ओपन करून देणं हे कारण आहे. म्हणूनच साधारणतः भारतामध्ये 1962 साली साधारणतः सुरुवात झाली दूरशिक्षणाची किंवा मुक्त शिक्षणाची. आणि मुंबईमध्ये देखील त्या काळात मिल होत्या, गिरणी कामगार होते. गिरणी कामगारांना, त्यांच्या मुलांना किंवा काम करणाऱ्या लोकांना या मुंबईमध्ये शिक्षणासाठी दरवाजे ओपन करणं गरजेचं होतं. अनेक मुंबईमध्ये साधारणतः रात्रशाळा होत्या, पण रात्रशाळा होत्या, रात्र महाविद्यालय कमी होती. आणि मुंबईच्या औद्योगिकरणामुळे या ठिकाणी आवश्यकता होती की मुंबईत महाविद्यालय होते पण अनेकांना शिक्षण घेण्यासाठी गरज होती. आणि म्हणून 1971 साली मुंबई विद्यापीठाने निर्णय घेतला की नाही, आपल्याला त्यावेळेस पत्रव्यवहाराद्वारे हा अभ्यासक्रम करणं गरजेचं आहे. आणि 1971 साली मुंबईमध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम मुंबई विद्यापीठामध्ये या दूरशिक्षणाची किंवा मुक्त शिक्षणाची पत्रव्यवहाराद्वारे सुरुवात झाली. आणि पहिल्याच वर्षी खरं म्हणजे सांगायचं म्हणजे 771 विद्यार्थ्यांनी पहिल्याच वर्षी प्रवेश घेतला. आणि आज 2016-17 मध्ये जवळजवळ 76,000 विद्यार्थी या दूर व मुक्त अध्ययन संस्थेमधून शिक्षण घेत आहेत. आणि भारतामध्ये जर तुम्ही म्हणाल तर जवळजवळ याच्यामध्ये 25 ते 30 लाख विद्यार्थी भारतामधून शिक्षण घेत आहेत. आणि भारतामधून शिक्षण घेऊन या उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये 23 ते 25% वाटा या मुक्त, दूरस्थ आणि या शिक्षण व्यवस्थेद्वारे सध्या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे विनोदजी, मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी आहेत ते डिस्टन्स एज्युकेशनला पसंती देताना दिसत आहेत. आता आपण फक्त मुंबई विद्यापीठाबद्दल बोलायचं झालं तर असे कोणकोणते कोर्सेस डिस्टन्स एज्युकेशनमध्ये उपलब्ध आहेत? आता खरं म्हणजे मुंबई विद्यापीठामध्ये साधारणतः आपण 13 अभ्यासक्रम दिलेले आहेत. त्यातले पदवी पातळीवरील साधारणतः 4 अभ्यासक्रम आहेत. एक BA आहे, दुसरं BCom आहे. पण त्याचबरोबर BA आणि BCom हा झाला पारंपरिक अभ्यासक्रम. पण या व्यतिरिक्त मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना असं वाटतं की साधारणतः काही संगणकीय अभ्यासक्रम असतात की संगणकीय अभ्यासक्रम देखील तुम्हाला या दूर व मुक्त अध्ययन संस्थेद्वारे तुम्हाला उपलब्ध करून देणे आवश्यक होतं. म्हणून मुंबई विद्यापीठाने 2005-06 साली की BSc कम्प्युटर सायन्स आणि BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असे 2 अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले. जेणेकरून सध्या 4 अभ्यासक्रम पदवी स्तरावर आपल्याकडे आहेत. याच्यामध्ये जवळजवळ 30,000 विद्यार्थी आपल्याकडे प्रवेश घेत आहेत. आणि हेच पदव्युत्तर स्तरावर देखील MA आहे, MA शिक्षणशास्त्र आहे. कारण MA शिक्षणशास्त्र यासाठी आवश्यक आहे
की अनेक बीएड करणारे विद्यार्थी असतात, अनेक शिक्षक असतात की त्यांना एकदा शाळेमध्ये लागल्यानंतर साधारणतः परत पदव्युत्तर शिक्षण घेणे आवश्यक आहे, पण नियमित शिक्षणामध्ये त्यांना जाणं शक्य नाही, काही शाळेमध्ये शिकावं लागतं, सगळं आपल्या पारंपरिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील विद्यापीठांनी 2005-06 साली MA शिक्षणशास्त्र हा सुरू केला आणि जवळजवळ आज देखील 700-800 ते 1000 विद्यार्थी त्याच्यामधून प्रवेश घेतात. MCOM आहे, कारण मुंबई ही उद्योगनगरी आहे, फायनान्स कॅपिटल आहे, त्याच्यामुळे जवळजवळ विद्यापीठामध्ये डिस्टन्स एज्युकेशनला 28,000 विद्यार्थी फक्त MCOM या एकाच अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे. बरं. त्याचबरोबर आपण MSc मॅथमॅटिक्स आहे, MSc IT आहे, MSc कम्प्युटर सायन्स, 3 सायन्सचे आपण अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि जो MCA कोर्स की ज्याचा इंडस्ट्रीमध्ये मागणी आहे, कारण कम्प्युटर सायन्समध्ये देखील अनेक विद्यार्थी ज्यावेळेस BSc IT करतो, BSc कम्प्युटर सायन्स करतो, BCA करतो, परंतु पुढचं पदव्युत्तर शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे IT इंडस्ट्रीमध्ये असून देखील पदव्युत्तर शिक्षणासाठी मात्र त्याला संघर्ष करावा लागतो आणि त्यासाठी साधारणतः विद्यापीठाने MCA हा कोर्स उपलब्ध करून दिला. नुकतीच त्याची साधारणतः प्रवेश परीक्षा झालेली आहे. त्यामुळे एंट्रन्स यामध्ये IT इंडस्ट्रीमध्ये अनेक विद्यार्थी आपले कार्यरत आहेत. हे झाल्यानंतर साधारणतः वित्तीय फायनान्शियल कॅपिटल, मुंबई ही फायनान्शियल कॅपिटल आहे, म्हणजे याचाच अर्थ की फायनान्स रिलेटेड अभ्यासक्रम या ठिकाणी आवश्यक आहे. कारण विद्यार्थी BCom मुंबई विद्यापीठामध्ये जवळजवळ 60% विद्यार्थी वाणिज्य या शाखेतून अभ्यासक्रम पूर्ण करतात. आणि कारण फायनान्शियल कॅपिटल, फायनान्शियल सेक्टर या ठिकाणी जास्त आहेत, नोकरीच्या संधी वाणिज्य विभागात अनेक मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याला साधारणतः अनेक असे असतात की एनहान्समेंट, शिक्षणाचं एनहान्समेंट करणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही MA आणि MCOM केलं, BCom केलं, परंतु काही डिप्लोमा कोर्सेस त्यांना करणे गरजेचं आहे. त्यामुळे डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट आणि PG डिप्लोमा इन ऑपरेशनल रिसर्च मॅनेजमेंट असेही अभ्यासक्रम साधारणतः विद्यापीठानं सुरू केले. यापूर्वी खरं ते 2 वर्षाचे होते, पण मागील वर्षापासून विद्यार्थ्याची मागणी लक्षात घेता साधारणतः 1 वर्षाचे केले आणि तेही सेमिस्टर पॅटर्न मध्ये केलेले आहेत, जेणेकरून की विद्यार्थ्यांना एकाच वेळेस प्रात्यक्षिक, एकाच वेळेस प्रॅक्टिकल आणि एकाच वेळेस थेअरी अशा ह्याच्यातून अनुभवातून आता जवळजवळ 13 अभ्यासक्रम आपण विद्यार्थ्यांसाठी दिलेले आहेत. विनोदजी, मुंबई विद्यापीठात कोणकोणते डिस्टन्स एज्युकेशनचे कोर्सेस अवेलेबल आहेत हे आपण ब्रेक पूर्वी बघितलं. अख्खा महाराष्ट्र आपला हा कार्यक्रम बघतोय. महाराष्ट्रातल्या मुलांना जाणून घ्यायचं आहे की पूर्ण महाराष्ट्रात अशा संधी त्यांना कुठे कुठे उपलब्ध आहेत. साधारणतः कसं आहे की महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे की जवळजवळ 103 अभ्यासक्रम ते वेगवेगळ्या प्रकारचे साधारणतः महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना देत आहेत. त्याचबरोबर नांदेडचं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे, शिवाजी विद्यापीठ आहे, TISS आहे, नंतर IIPS आहे आणि त्याचबरोबर इतर काही डीम युनिव्हर्सिटी जे अभिमत विद्यापीठ आहेत तेही देतात. काही इतर विद्यापीठं आहेत ते बहिस्थ शिक्षणद्वारे साधारणतः आपलं दूरशिक्षण देतात, म्हणजे बहिस्थ शिक्षण म्हणजे पुणे विद्यापीठ आहे किंवा इतर अनेक विद्यापीठं देतात. म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व विद्यापीठामध्ये काही बहिस्थ स्वरूपात, काही दूरशिक्षण स्वरूपात आणि काही मुक्त शिक्षण स्वरूपात अशा जवळजवळ महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठामध्ये शिक्षण सुरू आहे. याच्यामध्ये एक असं आहे की राष्ट्रीय स्तरावर साधारणतः इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहे, ते देखील जवळजवळ राष्ट्रीय स्तरावर 200 ते 250-300 अभ्यासक्रम आपल्याला उपलब्ध करून देतात. आपण जर महाराष्ट्र स्तरावर जर बघितलं संत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे पारंपरिक शिक्षणाबरोबरच अनेक व्यावसायिक, स्किल बेस आणि लोकांना त्यावेळेस पाहिजे असे 6-6 महिन्यापासून ते साधारणतः 3-3 वर्षापर्यंतचे सर्व अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ देतं की ज्याच्यामुळे हॉर्टिकल्चरचे असतील की एखाद्या शेतकऱ्याला देखील एखादे अभ्यासक्रम करू शकतील, तर शेतकरी असतील, सध्या महिला असतील किंवा अशा देखील अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे अभ्यासक्रम त्यांनी ओपन करून दिलेले आहेत. कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ आहे की त्यांनी जवळजवळ त्यांचे 10-12 अभ्यासक्रम आहेत. SRTM नांदेडमध्ये आहेत, त्यांचेही अभ्यासक्रम जवळ उपलब्ध आहेत. तर अशा अनेक अभ्यासक्रम साधारणतः आपल्याकडे महाराष्ट्रात देखील उपलब्ध आहेत, जेणेकरून की विद्यार्थ्यांना असं काही नाही कारण ट्रॅडिशनल BA आणि BComचे अभ्यासक्रम जवळजवळ महाराष्ट्रातल्या
सर्वच विद्यापीठामध्ये मुक्त विद्याच्या माध्यमातून दूरस्थ किंवा ओपन विद्या किंवा बहिस्थ शिक्षणाद्वारे संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे त्या त्या विभागातल्या विद्यार्थ्यांनी साधारणतः त्या त्या विद्यापीठामध्ये जरी गेलं तरी चालेल, कारण त्यांना त्या त्या विद्यापीठामध्ये जाणं त्यांच्यासाठी आवश्यक पडतं. निश्चितच साधारणतः. तेव्हा महाराष्ट्रभर बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच संधी आणि बरीच विद्यापीठं उपलब्ध आहेत जिथे ते असं डिस्टन्स एज्युकेशन घेऊ शकतात. पुण्यावरून श्रद्धा आता आपल्यासोबत आहे. श्रद्धा, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. गुड आफ्टरनून सर. मला असं विचारायचं होतं की मी पुणे युनिव्हर्सिटीतून SY BCom पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे, पण काही पर्सनल रिझन्समुळे माझं TY कम्प्लीट होऊ शकलं नाही आणि आता माझी व्हॅलिडिटी जी असते कार्डची ती संपली आहे. तर त्यांची अशी अट आहे की SY BCom पासून पुन्हा चालू करा. तर मी काही तसं करू शकत नाही. माझे खूप प्रॉब्लेम्स आहेत. मला अर्जंटमध्ये BCom कम्प्लीट करायचंय. तर मला अशी महत्वाची बातमी कळाली होती एका ठिकाणावरनं की मुंबई युनिव्हर्सिटीतून डायरेक्ट TY BCom देता येतं. तर हे खरं आहे की काही? बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला असतो. म्हणजे एक असं आहे, खरं म्हणजे डायरेक्ट TY अशी एक अनेक काही लोकांनी दिलेली अफवा आहे. खरं म्हणजे भारतातल्या कुठल्याही विद्यापीठातून डायरेक्ट TY विदाउट फर्स्ट इयर आणि सेकंड इयर देता येत नाही. अनेक काही ज्या संस्था आहेत हे विद्यार्थ्यांना मिसगाईड करतात, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे आमिष दाखवतात. हे अत्यंत चुकीचं आहे. आपण असं नाही. बरं, नियम असा आहे, जोपर्यंत प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष जोपर्यंत तुम्ही उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला तृतीय वर्षाची परीक्षा देताच येत नाही. आता राहिला तुमचा व्यक्तिगत प्रश्न की खरं म्हणजे तुम्ही पुणे विद्यापीठातून प्रथम वर्ष पास झालेला आहात आणि मला वाटतं द्वितीय वर्षही पास झालेला असावात. जर द्वितीय वर्ष तुम्ही जर पास झालेला असाल तर कदाचित मुंबई विद्यापीठामध्ये तुम्हाला तृतीय वर्षाला ॲडमिशन मिळू शकतं. आणि जर तुम्ही द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झाला असाल किंवा पास झालेला नसाल तर तुम्हाला मुंबई विद्यापीठामध्ये साधारणतः परत द्वितीय वर्षाला अभ्यास तुम्हाला प्रवेश घ्यावा लागेल आणि मग द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष असे 2 वर्ष मुंबई विद्यापीठातून करावा लागतील. त्यासाठी तुम्हाला तुमच्या रिस्पेक्टिव्ह विद्यापीठातून म्हणजे साधारणतः पुणे विद्यापीठातून तुम्हाला TC आणि मायग्रेशन तो दोन्ही काढून आमच्याकडे यावं लागेल. फक्त एवढंच आहे की तुम्हाला परीक्षेसाठी मात्र मुंबईत येणं आवश्यक आहे, कारण की आमचं सेंटर तसं काही पुण्यात नाही. त्याच्यामुळे तुमची जी हे आहे की कुठलंही डायरेक्ट TY कुठल्याही विद्यापीठातून होत नाही. तुम्हाला जे कोणी सांगितलेलं आहे हे अत्यंत चुकीचे आहे. कुणीतरी ती अफवा आहे किंवा काही जण अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीने तुम्हाला ब्रीफ करत असतात. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की तुमच्या विद्यापीठामध्येच परत सेकंड इयर करा आणि जर सेकंड इयर जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हाला मुंबई विद्यापीठामध्ये थर्ड इयरमध्ये साधारणतः प्रवेश मिळू शकतो. तेव्हा शिक्षणात शॉर्टकट नाही, शिक्षणामध्ये कुठलाही शॉर्टकट नाही, होणार नाही. निश्चित. परभणीहून आपल्यासोबत आता दिलीप गुप्ते आहेत. दिलीपजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. बोला. हा सर, मी आता सध्या जॉबला आहे शिक्षक म्हणून आणि सर मला MA इन एज्युकेशन करायचे सर. MA इन एज्युकेशन SRT विद्यापीठामध्ये मी आता ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे आणि सर त्या संदर्भामध्ये मला थोडी माहिती हवी होती की आता जर मी MA इन एज्युकेशन केलं तर ते आपल्याला MA इक्विव्हॅलंट आहे का? PEd केलेलं आहे त्यांनी. तुम्ही PEd केलेलं आहे? नाही सर, माझं BEd झालेलं आहे. BA आहे मी. BEd झालेलं आहे ना तुमचं? हो सर, BEd झालेलं आहे. आणि तुम्ही SRTM विद्यापीठातून MA एज्युकेशन साठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे का? हो सर, आता ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे. अच्छा, ठीक. तर सर माझा प्रश्न हा होता की ते मला MA इक्विव्हॅलंट आहे का? सपोज जर मला पुढे माझं प्रमोशन घ्यायचं असेल. MA म्हणजे एमेड. हा, एमेड मास्टर इन एज्युकेशन. हो, कळलं. साधारणतः बघा, शिक्षणाचे जे अभ्यासक्रम असतात, DEd असेल, BEd असेल, MA एज्युकेशन असेल, एमेड असेल, यांना नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन, जे केंद्र सरकारची जी स्वायत्त शिक्षण संस्था आहे, शिक्षण प्रणाली आहे की ज्याच्यावर नियामक मंडळ आहे, NCT, तर त्यांनी साधारणतः काही वर्षापूर्वी MA शिक्षणशास्त्र हे एमेडच्या समकक्ष मानलेलं आहे. तशा पद्धतीचा शासकीय परिपत्रक देखील उपलब्ध आहे. त्याच्यामुळे साधारणतः तुम्ही जर
पुढे तुमच्या नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी किंवा कुठे तुम्हाला जर समजा याचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशनच्या संकेतस्थळावर जाऊन साधारणतः MA शिक्षणशास्त्र हे MEdच्या इक्वॅलंट किंवा समकक्ष आहे ते परिपत्रक बघू शकता, जेणेकरून की साधारणतः तुम्हाला नोकरीमध्ये देखील त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे MA शिक्षणशास्त्र हे MEdच्या नक्कीच समकक्ष आहे आणि अशा पद्धतीचा नियम शासनाने केलेला आहे. निश्चित. तेव्हा दिलीपजी तुमचं नक्कीच शंकेचं निरसन झालेलं असेल. यानंतर साताऱ्यावरून सत्यजित आता आपल्यासोबत आहेत. सत्यजित, तुमचा प्रश्न विचारा. सर, मुक्त विद्यापीठातून BSc ॲग्री हे करताना ते गव्हर्नमेंट जॉबला अप्लाय करू शकतो का? मुक्त विद्यापीठातून BSc ॲग्री ॲग्री पण BSc ॲग्री ही साधारणतः हां तुम्ही 3 वर्षाचं केलेलं करत आहात का मुक्त विद्यापीठातून? हां. तुम्ही बघा, साधारणतः मुक्त विद्यापीठातून केलेल्या सर्व पदव्या या महाराष्ट्र शासनाने पदवीच्या समकक्ष करण्यात आलेल्या आहेत. तशा पद्धतीचे परिपत्रक साधारणतः उपलब्ध आहेत आणि मला वाटतं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्याही संकेतस्थळावर ते उपलब्ध आहेत, जेणेकरून की तुम्ही शासनाच्या सर्व नोकरीसाठी हे वापरू शकता. तशा सर्व महाराष्ट्र शासनाने ते समकक्ष करण्यात आलेले आहेत. तुम्ही जर त्या विद्यापीठाला विचारू शकता आणि त्या विद्यापीठाकडे तशा स्वरूपाचे साधारणतः शासकीय परिपत्रक आहेत, जेणेकरून की ते इतर पदवीशी समकक्ष ठरवण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की तुमची जी पदवी आहे ही काही अपात्र नाही, विशेष करून ते शासकीय नोकरीसाठी पात्र ठरलेली आहे. निश्चित. विनोदजी, वेगवेगळ्या डिस्टन्सवरून डिस्टन्स एज्युकेशनसाठीचे प्रश्न आपल्याकडे येत आहेत. ठाण्यावरून आपल्याला एक फोन आलेला आहे. पूजा आपल्याशी बोलतायत. पूजा, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. हॅलो मॅम, माझं 12वी सायन्समधून कम्प्लीट झालंय. बरं. हां, तर मी आता 12वी नंतर कोणती म्हणजे साईड घ्यावी, असं म्हणजे कोणता कोर्स घ्यावा? BSc मला कम्प्लीट करायची आहे, पण जस्ट कोणता कोर्स मला म्हणजे चांगला पडेल पुढे फ्युचरसाठी? 12वी साधारणतः तुम्ही आत्ताच नुकतंच उत्तीर्ण केलेलं आहे का? हो, आताच उत्तीर्ण झालंय. आणि तुम्ही नियमित कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे का घेणार आहात? हो, घेणार आहे आता मी. हां, पण अजूनपर्यंत तुम्ही प्रवेश घेतलेला नाही आहे का महाविद्यालयामध्ये? कारण महाविद्यालयाच्या प्रवेश आता जवळजवळ संपत आलेले आहेत. हो, संपत आलेले आहेत, पण मी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत जस्ट. पण मी कोणत्या म्हणजे कोर्सला साठी मला स्कोप येईल आणि कसं काय पुढे म्हणजे फ्युचरमध्ये कोणता स्कोप मला उपयोगी पडेल तसं? नाही, मुळात कसं आहे, आत्ता की आता जवळजवळ महाविद्यालय सुरू झालेले आहेत आणि आता तुम्ही बघा, तुम्हाला BSc करायचं म्हणजे बघा, आता समजा जनरल BSc जे आहे ते सध्या उपलब्ध असेल. काही महाविद्यालयामध्ये जर समजा जागा शिल्लक असेल तर त्वरित साधारणतः त्या महाविद्यालयामध्ये जाऊन तुम्ही ते प्रवेश घ्या. त्याशिवाय तर BSc IT किंवा BSc कम्प्युटर सायन्स असे 2 अभ्यासक्रम आहेत. तुम्हाला जर दूरमुक्त अध्ययन संस्थेद्वारे जर BSc करायचं असेल तर साधारणतः आपले प्रवेश साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होणार आहेत, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये. आणि त्यावेळेस BSc IT आणि BSc कम्प्युटर सायन्स असे 2 अभ्यासक्रम तुम्हाला उपलब्ध असतील की जे करिअर ओरिएंटेड असेल. आणि तुम्हाला जर महाविद्यालयात असेल तर महाविद्यालयात जर जागा अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही बघा, महाविद्यालयामध्ये BScचे जवळजवळ मुंबई विद्यापीठात 10 ते 12 अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. परंतु आत्ता जवळजवळ माझ्या अंदानुसार महाविद्यालय सुरू झालेली आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या जागेनुसार महाविद्यालयात जाऊन तुम्हाला ते प्रत्यक्ष पाहावं लागेल की तुमच्या ब्रँचेससाठी किंवा तुम्हाला आवड असलेल्या त्या अभ्यासक्रमाला सध्या अभ्यासक्रमाच्या सीट्स राखीव आहेत का ते. कारण आता वेळ झालेला आहे, त्यामुळे वेळ तुम्ही दौडू नका आणि जे अवेलेबल असेल आणि तुम्हाला जो आवडीचा असेल तो तुम्ही सध्या घेऊन टाका. या मागोमाग अजून एक सागर दामले आपल्यासोबत नगरहून जोडले गेलेले आहेत. सागर, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. हां मॅडम, माझं 12th सायन्स अनकम्प्लीट आहे, ते कम्प्लीट करायचं आहे मला डिस्टन्स एज्युकेशन मधून. बरं. तर ते केल्यानंतर गव्हर्नमेंट जॉब मिळेल का? 12th काय तुम्हाला सायन्स? हां, पण इनकम्प्लीट आहे त्यांचं, त्यांना ते कम्प्लीट करायचं आहे डिस्टन्स एज्युकेशन. आता बघा, खऱ्या अर्थानं कसं आहे की आपल्याला तुम्ही 12वी सायन्स आत्ता विज्ञान जे साधन केलं ते नियमित शाळेमधून केलं असेल नक्कीच ना? हां,
आता काय आहे की तुम्हाला डिस्टन्स एज्युकेशनमधून 12वी विज्ञान जे आहे हे साधारणतः तुम्हाला 17 नंबरचा साधारणतः फॉर्म भरून यापूर्वीपर्यंत अशी एक महाराष्ट्र शासनामध्ये होती की एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा 10वी आणि 12वी बाहेरून करायचं असेल तर तो 17 नंबरचा फॉर्म भरून तुम्ही करू शकत होता. परंतु खऱ्या अर्थाने नुकतंच साधारणतः माननीय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांनी साधारणतः मागील या 15-20 दिवसामध्ये राष्ट्रीय मुक्त विद्यालयाच्या माध्यमावर राज्य मुक्त विद्यालय अशी एक संकल्पना अशी घोषणा केली आणि नुकताच साधारणतः शासकीय परिपत्रकही निघालेले आहे. नुकतंच साधारणतः ते सुरुवात होईल. कसं आहे की विद्यापीठाचे शिक्षण हे 12वीच्या नंतर असतात. परंतु 10वी आणि 12वी साठी काय करायचं तर साधारणतः एक महत्वाचा होता. कारण की अनेक मुलं जी होती ड्रॉपआउटचे जे प्रमाण असतं हे ड्रॉपआउटचं प्रमाण कुठं होतं की 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी. मग याला पर्याय असा होता की राष्ट्रीय पातळीवर साधारणतः NIOS नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्कूलिंग NIOS ओपन स्कूलिंग असं NIOS ही नॅशनल लेवलवर साधारणतः केंद्र सरकारने काढलेली एक संस्था होती. त्याच्यामार्फत साधारणतः अनेक 10वी आणि 12वी विद्यार्थी होत होते. पण राज्यस्तरावर मात्र नव्हते कारण की त्याचं माध्यम हे इंग्रजी आणि हिंदी होतं. म्हणजे मराठी माध्यमातील जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना मात्र हा लाभ नव्हता. मग त्यांच्यासाठी काय तर एकच पर्याय होता. असे 2 पर्याय साधारणतः त्यांच्याकडे उपलब्ध होते. एक पर्याय 17 नंबरचा फॉर्म भरून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्या म्हणजे मंडळ म्हणजे 10वी 12वीचं जे मंडळ आहे त्याच्यातून 10वी तरी कंप्लीट करायचं किंवा 12वी तरी कंप्लीट करायचं. परंतु याच्यामध्ये काय जो त्यांचा अभ्यासक्रम हा नियमित जो शाळेतला अभ्यासक्रम असेल तोच होता. त्याच्यामुळे शाळेतला अभ्यासक्रम जो नियमित जाणारा विद्यार्थी आहे की ज्याला टीचर अवेलेबल आहेत त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे घरातून शिक्षण मिळतं बाहेरून शिक्षण मिळतं त्याला गाईड्स व्यवस्थित अवेलेबल आहेत सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे असे विद्यार्थी ऑटोमॅटिकली नाही होतं. पण या विद्यार्थ्यांना काय कोण गायडन्स देणार यांना आणि तोच अभ्यासक्रम त्यांना उपलब्ध होता. त्याच्यामुळे जे बहिस्थ विद्यार्थी 17 नंबरचा फॉर्म भरून भरणारे होते त्याच्यामुळे कदाचित हे विद्यार्थी अनुत्तीर्ण देखील होत असतील. म्हणून नुकतंच राज्य शासनानं हे धोरण केलं की जे 8वी 9वी 10वी ज्यांना 10वी करायचं असेल ज्यांना 12वी करायचं असेल त्यांचा अभ्यासक्रम वेगळा असेल. कदाचित त्यांचा अभ्यासक्रम काठिण्य पातळी जी असेल ती कमी असेल. आणि अशा पद्धतीचं नुकतंच साधारणतः महाराष्ट्र शासनाने हे धोरण केलं की राष्ट्रीय मुक्त विद्यालयाच्या धर्तीवर सध्या राज्य मुक्त विद्यालय सुरू करणार आहेत आणि याद्वारे साधारणतः 10वी आणि 12वी होतील. तर मला असं वाटतं की तुमचा असा प्रश्न आहे एक तर सध्या तुम्ही 17 नंबरचा फॉर्म भरून साधारणतः तुम्ही एक्झिस्टन्स याच्यामधून 12वी विज्ञान कंप्लीट करावं किंवा नुकतंच आता स्थापन होणारं जे आहे 10वी 12वी राज्यमुक्त विद्यालय याच्यामार्फत तुम्ही शिक्षण घेण्यात यावं. तर दोन्ही साधारणतः तुम्हाला करता येतील. साधारणतः 12वी विज्ञान सोडून जर समजा तुम्हाला इतर करायचं असेल तर काही याच्यातून समजा तुम्हाला फक्त शिक्षण पूर्ण करायचं असेल तर पूर्व परीक्षा देऊन देखील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ BA आणि BCom ला प्रवेश देतं. पण विज्ञानच करायचं असेल तर तुम्हाला 2च पर्याय आहेत की राज्य मुक्त विद्यालयासाठी वाट बघणे की जे आता सुरू होईल किंवा आता जे सध्याचं आहे 17 नंबरचा फॉर्म भरून तुम्हाला 12वीचं हे 2 पर्याय तुम्ही सध्या वापरा. आपण अजून एक फोन घेऊया. तर अश्विन वाशिम वरून आता आपल्या सोबत आहेत अश्विन देशमुख. अश्विन आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा मॅडम हर्षल देशमुख बोलतोय. हा बोला. माझा प्रश्न होता सांगा. हा माझ्या मित्रांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. बरं. परंतु त्यांना जॉबसाठी गेल्या अप्लाय केल्यानंतर त्यांना योग्य रिस्पॉन्स मिळत नाही. बरं. तर सरांना विचारायचं त्यासाठी काय करावं. नाही तुम्ही काय कुठला अभ्यासक्रम केलेला आहे आणि कोणत्या विद्यापीठातून केलेला आहे. मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून माझ्या मित्रांनी केलेला आहे. MA केलेला आहे. तर त्यांना जॉबसाठी जेव्हा जातो प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये तर आहे सर
प्रायव्हेट सेक्टरमध्ये जातो तेव्हा त्याला योग्य रिस्पॉन्स मिळत नाही. कारण की डिस्टन्स एज्युकेशन घेतल्यामुळे त्याला त्या संधीमध्ये नाकारलं जाते कुठेतरी, आणि बऱ्याच जणांचा हाच प्रश्न असतो मुळात. खरं म्हणजे असं नाहीये. कारण कसं आहे, एखादी दुसरी खाजगी संस्था कदाचित नाकारत असेल, परंतु असं नाकारू नये. कारण की याला शासनाने, महाराष्ट्र शासनाने आणि त्याचबरोबर केंद्र शासनाने देखील मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणातून घेतलेल्या पदव्यांना समकक्षता दिलेली आहे. आणि ते तेवढेच समकक्ष आहे जेवढे नियमित महाविद्यालयातून तुम्ही पदवी घेतलेली असेल. एखाद्या दुसऱ्या खाजगी संस्थाचा तुम्हाला कदाचित अनुभव आला असेल, परंतु असं काही नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी IAS झालेले आहेत, किंवा मुंबई विद्यापीठातून दूर व मुक्त अध्ययन शिक्षण संस्थेतून शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जात आहेत. त्यामुळे कुठंतरी एखाद्या खाजगी संस्थेचा अनुभव हा सार्वजनिकरित्या होत नाही. मला असं वाटतं की तुम्ही थोडं पॉझिटिव्ह राहा, आणि पॉझिटिव्ह राहून तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वात बदल असे करा की इंटरव्ह्यूला जाताना साधारणतः तुमची अशी वाटली पाहिजे की ते नियमित शिक्षणापेक्षा तुमचं प्रेझेंटेशन त्याच्यापेक्षा चांगलं असलं पाहिजे. म्हणजे नियमित शिक्षणापेक्षा डिस्टन्स एज्युकेशन हे कुठेही कमी नाहीये, आणि तसे बरेचसे कोर्सेस तुमच्याकडे अवेलेबल आहेत तुमचं करिअर घडवण्यासाठी. आजच्या करिअर मंत्रमध्ये विनोदजींनी आपल्याला इतकं चांगलं मार्गदर्शन केलं. खरं तर वेळ संपलेली आहे आपल्या कार्यक्रमाची. त्यांनी इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आभार मानते. आणि आजच्या करिअर मंत्र या खास कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा ABP माझा.